सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। आज आहे गुरुवार। छान अशी फ्रेश अशी मॉर्निंग झालेली होती। झाडू वगैरे घेतला, मुलं तर झोपलेली होती, तोपर्यंत म्हणलं आपलं घरातलं थोडंफार आवरून घ्यावं। तर मग जे आहे ना, मी सगळ्यात आधी चहा बनवून घेतला, ओटा वगैरे क्लीन केला आणि त्याच्यानंतर छानसा असा चहा घेतला आणि पुढच्या कामाला लागले। गुरुवार म्हटलं ना की आमच्या इथे भाजी मंडई असते। मागील व्हिडिओमध्ये तुम्ही एका पाहिलंच असेल। भाजी मंडईमध्ये जायचं असतं, भाजी वगैरे आणायची असते। त्याचप्रमाणे ह्यांचा जे आहे ना गुरुवारचा उपवास असतो, म्हणून जे आहे यांना डब्यासाठी जे आहे ना सकाळीच फराळाचं दिलं। त्यानंतर दुपारी जे आहे आमचा वेगळा स्वयंपाक करायचा असतो, मुलांचा वेगळा डबा असतो, स्कूल असते। सध्या मी आहे ना गुळाचा चहा पित आहे। साखर पूर्ण बंद करायची आहे, परंतु चहा काही सुटत नाही, म्हणून जे आहे ना इथे मी छानसा असा गुळाचा चहा केलेला होता। तर गुळाचा चहा करण्यासाठी आज सगळ्यात आधी जे आहे ना तुम्हाला पाणी किंवा दूध आणि चहापत्ती उकळून घ्यायची आहे। सगळ्यात शेवटी जे आहे ना गूळ टाकायचा आहे, म्हणजे चहा पूर्ण उकळून झाल्यानंतर गूळ टाकायचा आहे, जेणेकरून तुमचा चहा फुटत नाही। आणि संध्याकाळची वेळ झालेली होती, पहा मी मंडईत आलेले होते। तर ही आहे आमच्या पिंपरीतील भाजी मंडई। एकदम सुंदर, स्वच्छ, ताज्या, फ्रेश अशा भाज्या इथे मिळतात आणि स्वस्त दरातही मिळतात। त्यामुळे जे आहे ना आठवड्याची भाजी मी इथून घेऊन जाते। आता इथे जे आहे ना मी टोटल 800 ते 900 रुपयाची भाजी आणलेली होती। भाजी मंडईत गेलं की पैसे कुठे जातात ते काहीच कळत नाही, परंतु ठीक आहे, भाज्या चांगल्या ताज्या फ्रेश मिळतात। हे पहा किती छान फ्रेश अशा भाज्या आहेत। तर मंडईमधून ना मी काय काय आणलं होतं तुम्हाला दाखवते थोडक्यात। कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, टोमॅटो आणि मुगाचे हे पापडही आणले होते। आणि ह्या पहा अशा छानशा चकल्या स्टिक आणलेल्या होत्या क्रिस्पी। आणि मेथीची भाजी पहा किती छान अशी मिळाली। त्याचप्रमाणे मी जे आहे ना कोथिंबीरही आणलेली होती। सर्व भाज्या इथे जे आहे ना अतिशय स्वस्त मिळतात। त्याचप्रमाणे फळेही मिळतात। फळांमध्ये मी द्राक्षे, संत्री आणि पेरू आणलेले होते। तर उद्या जे आहे ना आम्हाला जायचं आहे बाहेर, 2 दिवसाच्या मुक्कामीसाठी आम्ही जाणार आहोत। आज मी तुमच्याशी तोच व्हिडिओ शेअर करणार आहे की बाहेर जाताना आपल्याला कुठल्या वस्तू घेऊन जायचं आहे। स्पेशली आपण जर मुक्कामासाठी जाणार असो, कुठल्या वस्तू घ्यायच्या आहे याचा मी व्हिडिओ शेअर करत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपले टूथपेस्ट, टूथब्रश घेतलेले आहे। टूथपेस्ट मी छोटीशी टूथपेस्ट घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे मी 4 शॅम्पूच्या पुड्या घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या, कारण आपण मोठं शॅम्पूची बॉटल कॅरी नाही करू शकत। त्याचप्रमाणे 2 छोटेसे साबण घेतलेले आहे। बरेच ठिकाणी हॉटेलमध्ये आता जे आहे ना आपण जिथे स्टे करतो तिथं साबण भेटतात, पण आपल्याला काही आयडिया नसते की मिळालेच असं, म्हणून जे आहे ना इथं मी छानसा असा जो आहे ना हा एक पाऊच तयार केलेला आहे। त्याच्यानंतर जे आहे ना मी अजून एक पाऊच घेतलेला होता। आपण कुठेही बाहेर फिरायला जाताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे औषधं। जर आपल्यासोबत लहान मुलं असेल तर आपल्याला ही अशी भरपूर अशी औषधं कॅरी करावीच लागतात। तर सगळ्यात आधी मी इथे ॲबिजेसिक प्लस, त्याचप्रमाणे चेरी कॉफ आणि ऑन्डम। तर ॲबिजेसिक प्लस तापासाठी, चेरी कॉफ खोकल्यासाठी, जे ऑन्डम घेतलेलं होतं ना ते उलटीचं औषध आहे। म्हणजे जर लहान मुलांच्या पोटात दुखत असेल आणि त्यांना उलटी होतात ते घेतलं त्या। आणि हा माझ्या पेन किलर आहे। माझं जे आहे चिकनगुन्या झाला तर मला मागच्या 6 महिन्यापूर्वी, तर ते अजून हात आणि बोटे दुखतं, तर त्याचे ते टॅबलेट आहे। त्याचप्रमाणे ORS ही घेतलं होतं, कारण उन्हाळा आहे, डिहायड्रेशन होऊ शकतं मुलांना, त्यामुळे त्यांची शरीरामध्ये पूर्ण पाण्याची कमतरता होऊ नये, हायड्रेट राहावे शरीर, म्हणून जे आहे ORS घेतलेलं होतं। त्याचप्रमाणे झंडूबाम, जर आपलं डोकं वगैरे रात्रीचं दुखतं, प्रवासामध्ये भरपूर वेळा असं होतं की डोकं वगैरे दुखतं, हे सर्व औषधं मी एका वेगळ्या पाऊचमध्ये घेतलेली होती। आणि 1 बाय 1 जी आहे ना एक औषधं ठेवली होती। ही सगळी औषधं जे आहे ना, औषधाच्या बॉटल सील पॅक आहे, म्हणजे नवीनच औषध आहे, अजून औषधं खोललेली नाही आहे, त्यामुळं ह्या पाऊचमध्ये ठेवत आहे, त्यामुळे सांडण्याची वगैरे काही भीती नाही आहे। अशा प्रकारे हा माझा पिकनिकसाठीचा म्हणजे आपल्या ट्रिपसाठीचा दुसरा पाऊचही तयार आहे। पहिल्या पाऊचमध्ये मी टूथपेस्ट, टूथब्रश, साबण आणि शॅम्पू ठेवला होता। दुसऱ्या पाऊचमध्ये मी जे आहे औषधं ठेवलेली होती। आता हा माझा तिसरा पाऊच आहे। तिसऱ्या पाऊचमध्ये मी जे आहे ना मला जे लागतं माझ्या मेकअपसाठी किंवा माझ्यासाठी जे काही उपयोगी आहे ते घेतलं। आता देताना मी सनस्क्रीन घेतलं होतं आणि त्या छोट्याशा निळ्या बॉटलमध्ये जे आहे ना मी फेस वॉश घेतलेला आहे। आणि हे पाय छोटंसं इथं माझ्याकडे परफ्यूम आहे, जस्ट हबचं हे परफ्यूम आहे। त्याचबरोबर इथं जे आहे ना मी जे काही लागणार आहे, सपोज की लिपस्टिक आहे, काजळ आहे, ह्या सर्व वस्तू, कॉम्पॅक्ट, ह्या सर्व ज्या वस्तू लागणार आहे आपल्याला त्या घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे काही टिकली किंवा सेफ्टी पिन्स, जे सर्व काही वस्तू लागणार आहे ना
ते मी एका वेगळ्या पाऊचमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे सर्व वस्तूंचे जे आहे असे वेगवेगळे पाऊच केलेले आहे. लिपस्टिक, 2-3 हेअर बँड हे घेतलेले आहे, 2-3 स्नॅपर एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी पहा इथे मी छानसा असा मोठा क्यूट पाऊच घेतलेला आहे. अशा प्रकारे ह्या मेकअपच्या सामानाचाही जे आहे ना सेपरेट एक वेगळा पाऊच बनवलेला आहे, जेणेकरून ह्या सर्व वस्तू मला वेळेवर मिळतील आणि सर्व वस्तू एकाच ठिकाणी राहतील. तर पाहू शकता तुम्ही मी असे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पाऊच बनवलेले आहेत. तर आता पाहूयात मी बॅग कशी भरली. तर सगळ्यात आधी जे आहे ना मी कपड्यांचं सॉर्टिंग करून घेतलं, म्हणजे शार्वीची, शिवांची, ह्यांची आणि माझी सगळ्यांची जी लागणारी कपडे आहेत ती मी एका बाजूला ठेवली आणि आता मी बॅग पॅकिंग करते. तर बॅग पॅकिंगमध्ये सगळ्यात आधी जे आहे ना मी शार्वीची कपडे ठेवणार आहेत. तर शार्वीसाठी मी सगळ्यात आधी डायपरचं जे आहे पाऊच ठेवलेलं आहे. तर डायपर जे आहे ना मी थोडेच घेतलेले आहे, कारण तिला आता जास्त डायपर नाही लागत, परंतु प्रवासामध्ये आणि रात्री झोपताना तिला डायपर लागेलच, म्हणून जे आहे मी डायपरचं पाऊच घेतलं. त्याचप्रमाणे एक शॉल आणि एक वुलनची टोपीही घेतली. अशी थंडी अजिबात नसते, परंतु तरीही मी एक शॉल आणि वुलनची टोपी कॅरी केली. सपोज जर अचानक वातावरण बिघडलं, थंडी वाढली, तर त्याच्यासाठी जे आहे ना मी शॉल आणि एक तिची वुलनची टोपी कॅरी केली. त्यानंतर शार्वीचे कपडे भरले, माझेही कपडे भरले, शिवांचे, सगळ्यांचे कपडे भरले आणि जाताना घालून जायचे जे कपडे आहे ना ते सगळ्यात आधी बाजूला ठेवले, जेणेकरून जे आहे ना अशी छानशी अशी माझी पॅकिंग झाली. तर आपण कुठे बाहेर फिरायला चाललो ना तर 2 कपडे एक्स्ट्रा घेऊन जावेत, म्हणजे एखादा सपोज आपला जर एखादा मुक्काम वाढला किंवा लहान मुलं सोबत आहे तर मुलं कपडे खूप खराब करतात, त्यांचेही कपडे खराब होतात, आपलेही कपडे खराब होतात, म्हणून मी नेहमी जे आहे ना एक ड्रेस तरी एक्स्ट्रा घेऊन जाते. माझा सगळ्यांचाच म्हणजे प्रत्येकांचा ना मी एक ड्रेस एक्स्ट्रा घेऊन जाते. सपोज 2 दिवसाचं जायचं आहे तर आपल्याला मी 3 दिवसाचे कपडे असे घेऊन जाते, जेणेकरून जे आहे ना आपल्याला कपड्यांसाठी जे आहे ना असं वाटायला नको की आपण अजून ड्रेस आणायला हवेत. तर अशा प्रकारे जे आहे ना बॅग पॅकिंगही झाली आणि सगळे पाऊच जे आहे ना मी व्यवस्थित सेट करून ठेवले. आणि हे जे आहे ना फेस वॉश आहे, तर फेस वॉश सांडण्याची भीती आहे, म्हणून मी हे असा कॅरी बॅगमध्ये पॅक करून जे आहे ना बॅगच्या एका साईडच्या कोपऱ्यामध्ये हा फेस वॉश ठेवला, जेणेकरून सांडला जरी तर ते कॅरी बॅगच्या बाहेर पडणार नाही फेस वॉश. आणि पहा इथे मी सगळं असे पाऊच 1 बाय 1 ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे प्रवासामध्ये तुम्हाला पेपरही कॅरी करायचा आहे, जेणेकरून लहान मुलं असतील काही सांडू नये वगैरे त्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आहे ट्रायपॉड, सेल्फी स्टिक ट्रायपॉड. तर ह्याच्यामध्ये सेल्फी स्टिक आहे, ट्रायपॉड आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हिडिओ शूट करायचा असेल तर ह्याची खूप गरज पडते. त्याचप्रमाणे मी इथे एक्स्ट्रा कॅरी बॅग्सही घेतलेले आहेत, जेणेकरून ओली कपडे जे आहे आपल्याला घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॉगल्स, तर ह्याला कोण विसरत, याच्याशिवाय जे आहे आपली ट्रिप अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पॉवर बँकही घेतलेली होती. तर आता हे गॉगलसाठी ना मी अजूनही एक वेगळा पाऊच केलेला आहे. शेवटी इथे जे आहे ना मी अजून एक पाऊच घेतला होता, ज्यात शार्वीची पावडर, काजळ आणि हा एक एअरबड घेतला होता, जेणेकरून त्याने जे आहे ना तिला काजळ लावता येईल. अशा प्रकारे जी आहे ना सर्व तयारी झालेली होती. पाण्याच्या बॉटल्सही आम्ही आणलेल्या होत्या, जेणेकरून आपल्याला पाण्यासाठी जे आहे ना फिरावं लागू नये, कारण बाहेरचं पाणी पिल्याने त्रास होतो, म्हणून जे आहे ना मी पाण्याच्या बॉटल्सही आणले त्या बिस्लेरीच्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.